कोल्हापूर शहर आणि परिसरात गांजाचा व्यापार मोठ्या प्रमाणात वाढलाय। या विरोधात कोल्हापूर पोलीस दलाकडून धडक कारवाई सुरू असून शुक्रवारी राजारामपुरी पोलिसांनी सायबर चौकात सापळा रचून गांजा विक्रेता अब्राहम गोन्साल्विस आणि शाहिद मोकाशी यांना अटक केली। त्यांच्याकडून सुमारे 12.5 लाख रुपये किमतीचं एमडी ड्रग्ज आणि हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला। राजारामपुरीचे पोलीस उपनिरीक्षक सचिन चंदन यांना त्यांच्या बातमीदाराकडून गांजा संदर्भात गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार शुक्रवार दिनांक 13 रोजी सायंकाळी 6:45 वाजण्याच्या सुमारास सायबर चौक ते एनसीसी भवन या मार्गावर पोलिसांनी सापळा लावला होता। दरम्यान गांजा विक्रीसाठी या परिसरात आलेल्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। चौकशी दरम्यान मुक्तसैनिक वसाहतमधील अब्राहम गोन्साल्विस आणि गडिंग्लज तालुक्यातील ऐनापूर इथला शाहिद मोकाशी यांच्या दुचाकीच्या डिक्कीमध्ये 68.87 ग्रॅम एमडी ड्रग्ज तसंच 31.310 ग्रॅम वजनाचा हायड्रोफोनिक गांजा सापडला। अब्राहम यांच्याकडे सापडलेल्या हायड्रोफोनिक गांजाची किंमत 3.25 लाख रुपये तर एमडी ड्रग्जची किंमत 3,35,000 रुपये इतकी आहे। तर मोकाशी यांच्याकडे 3,53,000 रुपयांचं एमडी ड्रग्ज आणि 2.25 लाख रुपयांचं इतर साहित्य असा सुमारे 12.5 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या दोघांना न्यायालयानं 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। ही कारवाई अंमलदार अमोल पाटील, संदीप सावंत, विशाल शिरगावकर, सचिन पाटील, शाहू तळेकर, सुशांत तळप यांनी केली।